नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये वंचित फॅक्टर हा निष्प्रभ ठरलेला आहे। वंचितने अधिकृत लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला फक्त 15,66,949 मतं मिळाली। अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारसंघ जर सोडले तर इतर 36 मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं। अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांचा दारुण पराभव झाला। या निवडणुकीमध्ये वंचितने महाविकास आघाडीपासून वेगळं जात निवडणूक लढवली। आधी महाविकास आघाडी सोबत जाणारी वंचित अखेर जागा वाटपामध्ये अन्याय होत असल्याची तक्रार करत वेगळी लढली आणि सर्वच जागांवर वंचितचा पराभव झालाय। या निवडणुकीमध्ये वंचितने काय गमावले आणि काय मिळवले याचीच कारणे आज शोधण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमात करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या जेएम विशेषला। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। वंचित बहुजन आघाडी भाजपा विरोधी मतांमध्ये फूट पाडेल का अशी भीती काँग्रेससह विरोधी पक्षांना सुद्धा होती। मात्र लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहायला गेलं तर ही भीती आता फोल ठरलेली दिसतीये। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाहीये। किंबहुना लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर किंवा त्याहूनही खालच्या क्रमांकावर स्थिरावलेले दिसून येतात। वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी जवळजवळ 35 जागा होत्या ज्यावर लढवली उमेदवार दिलेले होते। 38 जागांवर दिलेले होते, काहींनी नंतर माघार घेतली, त्यानंतर तो आकडा 35 झाला। 35 जागांवर उमेदवार उभे केले तर 7 ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता। पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही यामध्ये समावेश होता आणि यामध्येही काही अशा जागा आहेत जिथे सुद्धा त्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे। म्हणजे वंचितने पाठिंबा देऊनही उमेदवाराला काही यश मिळालेलं नाही। त्यामुळे वेगवेगळी याची कारणे आहेत पराभवाची, ती आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। वंचितकडे मतदारांना पाठ फिरवण्यामागची कारणं पाहण्यापूर्वी वंचितच्या उमेदवारांमधील मोठे चेहरे असलेल्या उमेदवारांची स्थिती काय तेही पाहूयात। प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक त्यांनी लढवली, पराभूत झाले। आंबेडकर तिसऱ्या स्थानी राहिले। भाजपाचे अनुप धोत्रे इथे विजयी झाले। त्यानंतर उत्कर्षा रूपवते या शिर्डीतून उमेदवार होत्या। शिर्डीतून म्हणजे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितचा हात धरला, शिर्डीमध्ये निवडणूक लढवली आणि त्या तिथं पराभूत झाला। शिवसेना, शिवबाटा आणि वंचित अशी तिरंगी लढत इथं आहे असं बोललं जात होतं, मात्र तसं काही झालं नाही, त्यांचा पराभव झाला। त्यानंतर मनसेमधून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवली, मनसे सोडून वंचितकडून पुण्यातून लढले आणि पराभूत झाले। धनगेकरांच्या तुलनेमध्ये फारशी मतही वसंत मोरे यांना मिळालेली नाही। हे काही चर्चित चेहरे होते जे वंचितकडून लढले आणि काही विशेष उल्लेखनीय कामगिरी यांना करता आलेली नाहीये। अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान झालेलं आहे। प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि मायनॉरिटीज समुदायाने पाठ फिरवल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर आपली जागा राखू शकलेले नाहीत। याची काय कारणे असू शकतात यावर राजकीय विश्लेषक अधिक माहिती देतात, पाहूयात। अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर का आहे याचं प्रमुख कारण जर पाहिलं तर जनतेमध्ये जी चर्चा आहे त्यामागे पहिला मुद्दा आहे महाविकास आघाडीसोबत न झालेली आघाडी। परंतु या संदर्भात प्रकाश आंबेडकरांना विचारणा केली असता त्यांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीसोबत आमची जर युती झाली असती तरी त्यांनी आमचा घेम केला असता, असे नुकतंच पत्रक सुद्धा त्यांनी काढले होते। अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 टर्म पासून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर
ही निवडणूक लढत आहे. परंतु यामध्ये केवळ फक्त त्यांना 2च वेळा यश आले, ती सुद्धा काँग्रेस सोबत त्या काळी आघाडी केली होती, त्यावेळेस त्यांना विजय प्राप्त झाला होता. परंतु त्यानंतर मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बरेच वेळा भाजपाची बी टीम असल्याचाही आरोप केला जातो. उघडपणे बरेच लोक या संदर्भात मतदारसंघात सुद्धा बोलतात. परंतु हे कितपत सत्य आहे हे कोणीही सांगू शकत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचा प्रमुख कारण आता सध्या जी चर्चा आहे ती हीच आहे की त्यांनी महाविकास आघाडीसोबत न केलेली युती, यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवासंदर्भातली जी काही कारणे असू शकतात त्याची मीमांसा आपण केली. राजकीय विश्लेषक याबाबत माहिती देत होते. आता पुण्यातली लढत पाहूया, कारण पुण्यामध्ये मनसेला सोडचिठ्ठी देत वसंत मोरे यांनी वंचितचा हात धरला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि लाख मतं खिशात घेऊन आलेलो आहो असं सुद्धा त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे इथली लढत जी आहे ही चुरशीची लढत होणार असं बोललं जात होतं. मात्र पुण्यात पाहायला गेलं तर चित्र निकालानंतर काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे. कारण वसंत मोरे हे 50,000पेक्षा अधिक मतं सुद्धा घेऊ शकलेले नाहीयेत. पुण्यामध्ये वंचितनं जी उडी घेतली आणि वसंत मोरे हे प्रशिक्षित चेहरा तिथे देऊन सुद्धा वंचितला का पराभवाचा सामना करावा लागलाय, याबाबतची काय कारणे आहेत आणि कशी तिथली चौरंगी लढत होती, याबाबत पुण्यातले आमचे प्रतिनिधी रोहन कदम अधिक माहिती देत आहेत. पाहूयात. 2019च्या तुलनेत 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला हवं तसं यश जे आहे ते मिळालं नसल्याचं पाहायला मिळत आहे. 2019च्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 7 ते 8 लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ वंचितच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये तशी हवा वंचितची नसलेलं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. अगदी पुणे लोकसभा मतदारसंघासारख्या ठिकाणी आयात केलेला वसंत मोरेंसारखा मातब्बर उमेदवार देखील 30,000पेक्षा जास्तचं मतदेखील जे आहे ते या मतदारसंघामध्ये घेताना पाहायला मिळालं नाही. तशाच प्रकारची परिस्थिती शिर्डी आणि संभाजीनगर या दोन्ही मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळाली. संभाजीनगर मतदारसंघामध्ये 2019 साली MIMच्या इम्तियाज जलील यांना जो आहे तो पाठिंबा मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेला होता आणि त्याचमुळे त्यांना विजय देखील सुखर झालेला होता. परंतु तितकं मताधिक्य त्यांच्या आत्ताच्या उमेदवारांनी न घेतलेलं चित्र पाहायला मिळालं असल्याने आता एक मात्र नक्की की यंदाच्या निवडणुकीमध्ये वंचितची हवा मात्र दिसली नाही. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. आधी महाविकास आघाडीसोबत जाणारी वंचित नंतर स्वतंत्र लढली आणि वंचितची हवा जशी असावी तशी काही दिसली नाही आणि अपेक्षित यश सुद्धा वंचितला मिळालेलं नाहीये. आता शिर्डीची गोष्ट करूया, कारण शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवते या काँग्रेस सोडून वंचितचा हात धरत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या. त्यानंतर इथं लढत तिरंगी होणार असं बोललं जात होतं. उत्कर्षा रूपवते यांना सुद्धा तितपत यश मिळालेलं नाही. शिर्डीतली परिस्थिती कशी होती, तिथल्या मतानंतर वंचितनं कुणाची मते खाल्ली आणि कुणाचं गणित बिघडवलं, याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देतात पाहूयात. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर ही निवडणूक लढत होती. 2019च्या लोकसभेला वंचित बरोबर AIMIM पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत आघाडीसोबत होता. त्यांनी औरंगाबादची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण यावेळेस मात्र फक्त वंचितकडूनच निवडणूक लढवली गेली. आणि दुसरी गोष्ट, प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत वंचितचे प्रमुख, त्यांनीही काल परवा काही माध्यमांशी बोलताना वंचितच्या कामगिरीबद्दल त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यांचंही विश्लेषण जे आहे ते असं आहे की यावेळेस महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडून जो प्रचार झाला तो प्रचार होता संविधान बचावचा प्रचार. भाजपने जो 400+ नारा दिला होता, तर 400+ नाऱ्यामुळं संविधान धोक्यात आहे आणि संविधान भाजपला मोडीत काढायचं आहे असा काँग्रेसने आक्रमक प्रचार केला. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी पण सांगितलंय की वंचितचा जो एज्युकेटेड जो कार्यकर्ता, थिंक टँक, जो वोटर होता तो वंचित पासून सरकला आणि तो महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडे गेला. म्हणजे संविधान वाचवण्याची ही निवडणूक होती असं जे विरोधकांनी प्रचार केला
त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला मिळाला. 2019च्या लोकसभेला वंचित आघाडीला सुमारे 7% मतदान होतं. 6.98% मतदान एकूण राज्यामध्ये त्यांना मिळालं होतं. यावेळेस ते मतदान 3.5% आलेलं आहे. म्हणजे वंचित आघाडीचं मतदान निम्म्याने घटलेलं आहे. शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवते पराभूत झाल्या. शिवसेना, शिवबाठा आणि वंचित अशी तिरंगी लढत इथं आहे असं बोललं जात असलं तरीही तसं काही झालं नाही. रूपवते 3ऱ्या स्थानी इथे राहिल्या. कशी इथली लढत होती आणि वंचितमुळे निकालावर काय परिणाम झाला याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत. पाहूयात. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला शिर्डी, पुणा तसेच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विजयश्री मिळेल अशी परिस्थिती असताना देखील या तिन्ही मतदारसंघासह राज्यात दारुण पराभवाला समोर जावं लागलं. 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी 7% मतदान हे संपूर्ण राज्यातून झालं, मात्र या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते मतदान घटून त्याची टक्केवारी ही 3.5% आली आहे. एकंदरीत बघितलं गेलं तर संभाजीनगर आणि पुण्याच्या तुलनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या वंचितचे जे उमेदवार होत्या उत्कर्षा रूपवते यांची जादू चालली असंच म्हणावं लागेल. कारण की इतरच्या लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेने शिर्डीमध्ये वंचितच्या उमेदवाराला अधिक मतं मिळाली आहे. लाखांच्या जवळपास जाता जाता या मतदारसंघाने या ठिकाणी विविध तालुक्यांमध्ये 20,000, 22,000, 15,000 अशी मते मिळून वंचितचा जी टक्केवारी राज्यातली आहे ती कुठेतरी बॅलन्स करायचा प्रयत्न केला, मात्र वंचितला ही निवडणूक भारी गेली. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण देशात 400 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीने लावला होता त्या विरोधात काँग्रेस व त्याच्या मित्रपक्षांनी या ठिकाणी महाविकास आघाडीने संविधान वाचवण्याकरिता ह्या जोरदार प्रचार करत या निवडणुकीत जी उडी घेतली, त्यामुळे देखील वंचितचं फार मोठ्या प्रमाणात मतांची वोट बँक जी आहे ती कमी झाली आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर. 3 प्रमुख चेहरे होते जे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. अकोला, पुणे, त्यानंतर शिर्डी या जागेसंदर्भात फार चर्चा होती, मात्र इथं यश तितपत मिळालं नाही. वंचित बहुजन आघाडीचे हे 3-4 चेहरे वगळता राज्यभरामध्ये उभे करण्यात आलेल्या 35 पैकी इतर नावं फारशी चर्चेतली नव्हती. अनेक ठिकाणी तर वंचितच्या 5 ते 10 हजारांच्या मतांचा टप्पाही उमेदवारांना पार करता आलेला नाहीये. वंचितनं पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचं काय झालं हेही आपण पाहूया. कोल्हापुरामध्ये वंचितनं शाहू महाराजांना पाठिंबा दिला, ते विजयी झाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, त्याही विजयी झाल्या. सांगलीमध्ये विशाल पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यांनाही पाठिंबा वंचितने दिला, तेही विजयी झाले. नागपुरात विकास ठाकरेंना पाठिंबा दिला वंचितने, मात्र ते पराभूत झाले. भिवंडीमध्ये निलेश सांबरे अपक्ष उमेदवार यांना वंचितचा पाठिंबा होता, मात्र तेही पराभूत झाले. अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांनाही वंचितचा पाठिंबा होता, मात्र तेही पराभूत झाले. तर यवतमाळ, वाशिममध्ये अनिल राठोड यांना वंचितनं पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाला. ज्या ठिकाणी वंचितने पाठिंबा देऊनही उमेदवाराला काही खास कामगिरी करणं जमलं नाही, त्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. इथे आनंदराज आंबेडकर रिपब्लिक सेनाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांना वंचितने पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाला. याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. महाविकास आघाडीसोबत त्यांनी युती न केल्यामुळे हा त्यांना फटका बसलेला आहे. जर महाविकास आघाडीसोबत त्यांनी युती केली असती तर त्यांना अकोल्याची किंवा अजून कुठली तरी जागा, अशा 1, 2, 3 ज्या जागा असत्या एकसंध राहून त्यांनी ते जिंकल्या असत्या. समोर विधानसभामध्ये जर त्यांनी महाविकास आघाडीसोबत असेल तर त्यांना नक्कीच काहीतरी जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. वंचित आघाडीसोबत जे मुस्लिम, दलित आणि इतर मागासवर्गीयांचं जे भांडवल केले जाते किंवा एक निवडणुकीसाठी जो प्रयोग केला जाते तो सुद्धा यावेळेस त्यांच्यासोबत दिसलेला नाही. त्याच्यामुळेच ही वोट बँक जी आहे त्यांची जी 41 लाखाची जी वोट बँक होती ती नक्कीच यावेळेस 15 लाखाच्या खाली जवळपास आलेली आहे. त्याचं कारण की जो
त्यांच्यासोबत असलेला मतदार आहे तो का त्यांच्यापासून दूर गेला, याचा बहुजन वंचित आघाडीला चिंतन करण्याची नितांत गरज आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कशी तिरंगी लढत होती आणि वंचितमुळे कुणाचं गणित बिघडलं, याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे. पाहुयात. अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार बलवंत वानखडे यांचा 20,000 मताने विजय झाला आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला. एकंदरीत या मतदार क्षेत्राबद्दल जर सांगायचं झालं तर बहुजन वंचित आघाडीचा या मतदार क्षेत्रामध्ये कुठल्याच प्रकारचा परिणाम दिसला नाही. कारण ऐन वेळेवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची माघार घेऊन या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आणि आनंदराज आंबेडकर यांना केवळ 18,000 मतांवर समाधान मानावं लागलं. जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडी ही भाजपला पोषक वातावरण तयार करत असल्याचा आरोप ठेवत येथील बौद्ध आणि मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीला मतदान देणं टाळलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो वंचितला भोगावा लागला. अमरावतीहून कॅमेरापासून सेजलसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज. अमरावतीनंतर नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वंचितनं उमेदवार न देता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला. मात्र ते नागपुरातही पराभूत झाले. राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे, काय कारणे असू शकतात वंचितनं पाठिंबा देऊनही इथे ते विजयी झाले नाही? यामध्ये कारण भाग असा आहे की वंचितनं यामध्ये भाजपाची मते खाल्लेली नसणार. मग इथं गणित कुणाचं बनवलं आणि कुणाचं बिघडवलं, याबाबत राजकीय विश्लेषक काय सांगतात पाहूयात. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, कुठल्याही आघाडीसोबत न जाता स्वतंत्र लढतीमध्ये वंचित आघाडीला मला वाटतं एक फार मोठं अपयश आलं आणि एक महाराष्ट्रभर असा एक मेसेज गेला की वंचितचा फारसा परिणाम हा या निवडणुकीत दिसला नाही. जर महाविकास आघाडी सोबत जर वंचित राहिली असती तर निश्चितपणे याचा एक समन्वय साधला गेला असता आणि एक दलित मतदार मोठ्या प्रमाणात जो साधारणपणे काँग्रेसचा मतदार मानला जातो त्याला एक बळ मिळालं असतं. आणि जरी महाविकास आघाडीने आपण बघितलं की महाविकास आघाडीने भरपूर यश या निवडणुकीत मिळवलं, पण जर वंचित आघाडीनी पूर्णपणे जर कंबर कसून त्यांच्या बाजूनी जर उतरली असती तर वंचितला पण फायदा झाला असता आणि वंचितच्या मतांचा फायदा हा महाविकास आघाडीला झाल्याचं एक चित्र महाराष्ट्रभर दिसलं असतं. आतापर्यंत आपण राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं. स्थानिक राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या जिल्ह्यातील मतं मांडत असताना एक बाब प्रकर्षाने दिसून येत आहे, ती म्हणजे की जर वंचितनं स्वतंत्र न जाता महाविकास आघाडी सोबत जाण्याची भूमिका घेतली असती तर काहीसं चित्र वेगळं राहिलं असतं. मात्र नागपुरामध्ये असं झालेलं नाही. नागपुरात वंचितनं स्वतंत्र उमेदवार न देता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, मात्र तिथेही विजय संपादित करता आलेला नाही. काय त्याची कारणं आहेत याबाबत नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम अधिक माहिती देत आहेत, पाहूयात. निवडणुका आल्या की वंचित बहुजन आघाडीची चर्चा महाराष्ट्रात जी असते ती जोरावर असते आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, वंचित बहुजन आघाडी कोणत्या पक्षासोबत जाणार हे याबद्दलची जी चर्चा असते ती महत्त्वाची ठरत असते. मात्र शेवटी असं ठरवण्यात येते की काँग्रेस असो किंवा भाजप असो, वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते आणि अशा परिस्थितीत जे आहे जर वंचित स्वतंत्र लढते तर त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होतो की काँग्रेसला होतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरत असते. मात्र यावेळेस जे आपल्याला निदर्शनास आलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी नी जे मतं यावेळेस जे मतांचं जे परिवर्तन केलेलं आहे त्यामध्ये बघायला मिळालेलं आहे की त्यामुळे भाजपचा जो आहे फायदा नेहमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि काँग्रेसला कुठेतरी वंचितमुळे जे आहे मतं जे वंचितमुळे जे मत परिवर्तन जे आहे त्याचा फटका जो आहे काँग्रेसला आपल्याला मिळताना पाहायला आपल्याला आजपर्यंत बघत आलेलो आहोत. वंचित कधीच
वंचित सुरुवातीपासून चर्चेत असते, मात्र शेवटी जे आहे ते वंचित स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते, असं 19 मध्ये पण आपण बघितलं असेल आणि आता यावेळेस सुद्धा आपण ते तसंच बघितलं असेल. तर वंचितमुळे हा एक काँग्रेसलाच जो आहे कुठेतरी फटका मिळतो असं आपल्याला निदर्शनास येत आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र. ही काही मतदारसंघ आहेत. भिवंडी झालं, अमरावती झालं, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी वंचितनं स्वतंत्र उमेदवार न देता मविया सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र तिथेही त्यांना यश संपादित करता आलेलं नाहीये. त्याची आपण चर्चा करतोय. भिवंडीमध्ये निलेश सांबरे अपक्ष उमेदवार होते, त्यांना वंचितनं पाठिंबा दिला, मात्र तेही पराभूत झाले. राजकीय विश्लेषकांच्या मते त्याची काय कारणे असू शकतात, पाहूया. महाविकास आघाडी सोबत जर वंचित बहुजन विकास आघाडी असती तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये अजून वेगळा निकाल लागला असता. अजूनही 2-4 जागांची त्यामध्ये वाढ झाली असती. स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा निवडून येण्याची संधी होती, परंतु त्यांनी साथ न दिल्यामुळे फार मोठं नुकसान वंचित बहुजन आघाडीचंच झालेलं आहे. भिवंडी लोकसभेचा विचार केला तर भिवंडी लोकसभेमध्ये सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ही धडसोड राहिलेली आहे. वंचित लढणार की नाही असा संभ्रम असतानाच वंचितने इथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा करिश्मा इथे तितकासा चालला नाही. त्याचं कारण असं आहे की यावेळेस MIMने देखील MIM वंचित सोबत नव्हती, त्यामुळं MIM वंचित सोबत नसल्यामुळे मुस्लिम मतदार हा वंचितच्या बाजूने तसा झुकलेला नव्हता. त्यामुळे 2024ला एकीकडे महाविकास आघाडीने जो संविधान बचाव लोकशाही बचाव असा जो प्रचार केलेला, त्यामुळं आंबेडकरी समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच दिसला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत तितकासा परिणाम यावेळेस पाहायला मिळाला नाही. दरम्यान लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं काय, कोणत्या ठिकाणी त्यांनी आपला उमेदवार दिलेला होता, मतदारसंघ, उमेदवाराचं नाव आणि त्या जागी झालेलं मतदान तपशीलवार ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढले, 2,76,747 मतं त्यांना मिळाली. वसंत मगर बुलढाण्यातून त्यांना जवळपास 1,61,814 मते मिळाली. पंजाबराव डक परभणीमधून 98,441 मतं त्यांना मिळाली. अविनाश भोसीकर नांदेड मतदारसंघातून निवडणूक लढवली, 92,512 मतदान त्यांना इतकं झालं. उत्कर्षा रुपवते शिर्डीतून लढल्या, 90,000 मतं त्यांना मिळाली. अफसर खान औरंगाबादमधून लढले, जवळपास 70,000 मतदान त्यांना झालंय. संजय ब्राह्मणे रावेरमधून लढले, 59,120 मतं पडली. अशोक हिंगे पाटील बीडमधून लढले, 50,867 मतं त्यांना मिळाली. करण गायकवाड नाशिकमधून लढले, 47,193 इतकी मते त्यांना पडली. नरसिंह उदगीरकर लातूरमधून लढले, 42,225 मतं त्यांना पडली. प्रभाकर बखले जालनामधून लढले, 37,810 मतं त्यांना पडली. मालती थविल दिंडोरीमधून लढल्या, 37,103 मतं त्यांना पडली. भाऊसाहेब आंधळकर उस्मानाबाद मतदारसंघातून लढले, 33,402 मतं त्यांना मिळाली. दादा गौंडा चौगुंडा यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आलेली होती, 32,696 मतं त्यांना पडली. वसंत मोरे पुण्यातून लढले, 32,012 मतं त्यांना मिळाली. माधवी जोशी मावळ मतदारसंघातून उमेदवार होत्या, 27,768 मतदान त्यांना झालं. संजय केवट भंडारा गोंदियामधून त्यांनी निवडणूक लढवली, 24,858 मतं त्यांना पडली. अबुल हसन खान दक्षिण मध्य मुंबईमधून ते निवडणूक लढवली, त्यांनी 23,867 मतं त्यांना पडली. राजेश बेल्ले चंद्रपूरमधून उमेदवार होते, 21,980 मतं त्यांना पडली. युवराज जाधव जळगावमधून उमेदवार होते, त्यांना 21,177 मतं पडली. तर रमेश बारसकर हे माढामधून उमेदवार होते, 20,604 मतं त्यांना मिळाली.
कुमुदनी चव्हाण रायगडमधून उमेदवार होत्या. 19,618 मतं त्यांना मिळाली. आफताब शेख शिरूरमधून त्यांना 17,462 मतं पडली. हितेश मडवी गडचिरोली चिमूरमधून 15,922 मतं त्यांना मिळाली. राजेंद्र साळुंखे वर्ध्यातून उमेदवार होते. 15,492 मतं त्यांना पडली. दौलत कादर खान ईशान्य मुंबईतून 14,657 मतं त्यांना पडली. प्रशांत कदम सातारातून त्यांना 11,912 मते मिळाली. विजया मात्रे पालघरमधून 10,936 मतं त्यांना मिळाली. परमेश्वर रणशूर वायव्य मुंबईमधून ते निवडणूक त्यांनी लढवली. 10,052 मतं त्यांना पडली. काका जोशी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून 10,039 मतं त्यांना पडली. सोनल गोंडणे उत्तर मुंबईमधून 6,052 मतं. हनुमंत सूर्यवंशी नंदुरबारमधून 4,081 मतं. किशोर गजबिये रामटेकमधून त्यांना अवघे 1,884 मतं मिळाले. दोन 2019 मध्ये वंचित MIM आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात 41,32,446 मते घेतली होती. MIM सोबत छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. वंचितला 2019 मध्ये 14% आसपास मते मिळाली होती. यंदा संभाजीनगरमध्ये सुद्धा वंचितला यश मिळालं नाही. याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत. पाहूयात. 2019च्या लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला जे यश मिळालं त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अनेक ठिकाणी मोठं मताधिक्य मिळालं. मात्र यावेळी शिर्डी सारख्या इव्हन पुण्यासारख्या जिथे वसंत मोरे सारखा प्रसिद्ध उमेदवार उभा होता आणि संभाजीनगर जिथे वंचितच्या मदतीने 2019ला खासदार निवडून आला होता, तर या ठिकाणी वंचितला जे अपयश आलेलं आहे तर ते अपयश या 3 मतदारसंघांपुरतं मर्यादित नसून अवघ्या ज्या 30-35 ठिकाणी वंचितनं उमेदवार दिले या सर्व ठिकाणी वंचितला मोठा सेटबॅक मिळालेला आहे. आणि या सेटबॅकचं कारण जे आहे तर प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसोबत इलेक्शनच्या 5-6 महिन्या अगोदर केलेली वैचारिक युती, नंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये घेतलेल्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका, या सर्व गोष्टींमुळं प्रकाश आंबेडकरांबद्दल मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. निवडणुकीआधीच असं बोललं जात होतं जर वंचितनं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली तर त्याचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडीला बसू शकतो. कुणाला नेमका फटका बसलाय पाहूयात. वंचितचा 4 जागांवर महाविकास आघाडीला फटका बसलाय. वायव्य मुंबई, अकोला, हातकणंगले आणि बुलढाण्यामध्ये वंचितचा फटका बसलाय. वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला. वायव्य मुंबईत वंचितच्या परमेश्वर रणशूर यांना 10,052 मतं पडली. अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांचा 40,626 मतांनी विजय झाला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना 2,76,748 मतं पडली. हातकणंगलेमध्ये शिवबाठाचे सत्यजित पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव झाला. तर वंचितच्या DC पाटील यांना 32,696 मतं पडली. बुलढाण्यामध्ये शिवबाठाचे नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव झाला. वंचितच्या वसंतराव मगर यांना 98,441 मते मिळाली. त्याचा फायदा विरोधी उमेदवाराला झाला. त्यामुळे या ठिकाणी उमेदवाराला वंचितमुळे फटका बसलाय. आजच्या जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.